विकेटच्या रूपाने रन्स नक्कीच काउंट होते. 10 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागलेत. पुढचा चेंडू आहे करारी प्रहार समोरच्या दिशेने प्रहार केलाय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. येतोय चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा झाल्या आहेत. दीपेशवर हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. पण एकदा जितेच्या माध्यमातून आणखीन एक फटका, आणखीन एक चौकार. 2 चौकार लगातार आलेत आणि या 2 चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती धावसंख्या अगदी वेगाने वाढते. 18 धावा झाल्यात. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 2 चेंडूवर 2 सलग चौकार या ठिकाणी जितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर इथून 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. बघूया अगदी दीपेशवर जर पाहिलं तर हल्ला बॉल होतोय. ज्युनियर दीपेश आपण बघतोय आणि त्याच्यावर मात्र प्रत्येक चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न इथे मात्र जितेशचा. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. आणखीन एक चौकार येईल. वाह काय फटका होता. फटक्यामध्ये ताकद होती आणि या ताकदीचा उपयोग करून जर पाहिला तर चेंडू सरळ सीमारेषे पार जातोय. येतोय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते आतापर्यंत 22 धावा. सुरेख फलंदाजी, सुरेख फलंदाजी. अगदी जर पाहिलं तर या फलंदाजाकडे लक्ष केंद्रित आहे पूर्ण दहिसर टीमचं. काही ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. अगदी 3 चेंडूवर 3 चौकार मारले आहेत आणि धावसंख्या वेगाने वाढवायचं काम. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 22 झाल्यात. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दीपेशवर थोडासा हल्ला आणि आणखीन एक फटका, आणखीन एक चौकार. 4 चेंडूवर 4 चौकार मारले आहेत. अप्रतिम फलंदाजी करत असताना मिस्टर जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. दनसर गावचा हा खेळाडू मात्र कमालीची फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. अगदी दबाव असेल आता मात्र दीपेशवर, परंतु हा दबाव नक्कीच इथे पूर्ण कमी केला गेला कारण की चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता जितेशचा, मात्र हा